गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरथाय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे आपादमौलिपर्यन्तां गुरुनामात्कृती स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथा. हरि ओम. कानिफा प्रबुद्ध नारायणा नाथपंथी कापालिका ब्रह्मचर्या तुझा ठेवा सिद्धनाथा कानुफा. ग्रंथकर्ता योगी राजा मंत्र सिद्ध गुरु सेवका पुर्या सदा मंगलम शिवमंगलम गुरु मंगलम शिवमंगलम ज्ञान मंगलम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. आतापर्यंत आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा परिचय करून घेत असताना, या नाथांच्या बरोबर हातात हात घालून पुढे जात असताना अनेक नाथ कसे आपल्या भेटीला आले हे आपण बघितलं. याच्यातल्या दोन राजांचा विचार आपल्याला आज करायचा आहे. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात सगळेजण आपल्या भेटीला येत. म्हणजे मी तुम्हाला प्रारंभीच सांगितलं तसं जात पात धर्म याच्या पलीकडे जाणार, गोर गरीब श्रीमंत यांच्या पलीकडे जाणार, धर्माच्याही पलीकडे जाणार हे नातं इतकं मोठं आहे की सर्व समावेशक आहे. अशा या नवनाथ भक्तिसार या ग्रंथातला धर्मनाथ राजा हे एक फार मोठं गोष्ट आहे. नवनाथ भक्तिसार या ग्रंथातला 36वा अध्याय जो आहे हा धर्मनाथ राजावर आहे. म्हणून नवनाथ भक्तिसार ग्रंथातला हा 36वा अध्याय म्हणजे धर्मनाथ राजा आणि गोरक्षनाथ यांचा घनिष्ठ घनिष्ठ असा संबंध आहे. कारण नाथ संप्रदायात जे विविध उत्सव केले जातात त्या उत्सवांमध्ये धर्मनाथ बीज हा खूप मोठा उत्सव केला जातो. हा नाथ संप्रदायातल्या गुरुपौर्णिमा इतकाच धर्मनाथ बीज हा श्रेष्ठ उत्सव आहे. कारण गोरक्षनाथ आणि धर्मनाथ राजा यांचं असणारं घट्ट नातं, गुरु शिष्य परंपरेचं नातं जे एका उत्सवामध्ये संक्रमित झालं आणि एका नाथ संप्रदायाचा तो एक फार मोठा इतिहास बनला. असे हे राजे जे नवनाथ भक्तिसार या ग्रंथात त्यांना समाविष्ट केलं, अशा हे धर्मनाथ राजांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली आणि आज अनेक जण या धर्मनाथ राजा पुढे खरोखर नतमस्तक होतात. कारण गोरक्षनाथाने दिलेला हा एक फार मोठा आशीर्वाद आहे. नवनाथांपैकी या एक नाथांपासून कानिफनाथ पंथाचा उदय झाला असल्याचं आपल्याला कळतं. प्रयागचा ज्ञानी आणि पराक्रमी राजा त्रिविक्रम राजा हा जेव्हा मरण पावला तेव्हा राणी रेवती आणि प्रजा यांना खूप दुःख झालं. त्यांच्या पोटी पुत्र नव्हता. या सुमारास मच्छिंद्र आणि गोरक्षनाथ तिथे आले आणि स्वतःच्या शरीर रक्षणापासून जबाबदारी मच्छिंद्रनाथांनी घेतली आणि रेवतीला एक मुलगा झाला. तोच हा धर्मनाथ राजा. त्रिविक्रम राज्य तुकडे करून टाकले. गोरक्षनाथांच्या प्रयत्नाने संजीवनी मंत्र जपून मच्छिंद्रनाथ जिवंत झाले आणि ठरल्याप्रमाणे 12 वर्षांनी त्रिविक्रमच्या मरण पावले. धर्मनाथ राजाने मच्छिंद्रनाथास आपले पिता समजून, गुरु समजून त्यांच्यापासून नाथ पंथाची दीक्षा घेतली आणि बद्री केदारात जाऊन त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. हा गोरक्षनाथ आणि धर्मनाथ राजांचा हा जो संवाद आहे
ही जी घटना आहे ही इतिहास कायम त्याला साक्षीदार आहे. आणि ह्या अध्यायाचं सविस्तर वर्णन आपण 36व्या अध्यायात बघणार आहोत. अशा प्रकारे धर्मनाथ राजांचा अंतर्भाव या ठिकाणी झालेला आहे हे आपल्या लक्षात येतं. नंतरचे जे आणखीन एक राजा या नाथ संप्रदायामध्ये आले ते आपण बघितलं की ते गोपीचंद राजा आहेत. गोपीचंद राजांची जी कथा आहे ही कथा सुद्धा या नाथ संप्रदायातली खूप मोठी कथा मानली जाते. की आपण पाहिलं की जालिंदरनाथ हे मैनावतींचे गुरु आणि गोपीचंद राजा हे मैनावतींचे सुपुत्र. त्यामुळे भर्तृहरीची बहीण मैनावती हिचा हा पुत्र म्हणजे बंगाल मधला एक श्रेष्ठ राजा होता. भर्तृहरीला गोरक्षनाथाने उपदेश केलेला होता. मैनावतीना कानिफनाथांची दीक्षा दिलेली होती आणि बंगालच्या राजाशी तिचं लग्न झालं. गोपीचंद नावाचा एक सुंदर सुपुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला. चंद्रावती नावाची एक सुंदर अशी मुलगी जन्माला आली आणि मुलीचं लग्न राजा उग्रसेन यांच्याशी झालं. गोपीचंद राजा अतिशय भोगविलासात मग्न होते. एकदा माणसाला सगळं ऐश्वर्य प्राप्त झालं की हेच आपल्या जीवनातलं सगळं सुख आहे असं प्रत्येकाला वाटत असतं. की लौकिक सुखात काही वेळेस माणूस इतका गढून जातो की बाकीच्या जगाचं माणसांच्या मनाशी त्याचं काहीच नातं राहत नाही. असं वाटतं माझ्यासारखा मीच. आणि असं गोपीचंद राजांचं झालेलं होतं. हे सगळं पाहून स्वाभाविकच गोपीचंदांची आई मैनावती हिला खूप वाईट वाटू लागलं आणि तिने एक दिवस आपल्या मुलाचं हे सगळं सुख आनंद होत होता, कारण हा राजयोग होता. राजयोगाचा आनंद कोणाला नसतो, पण त्या राजयोगात आध्यात्मिक अधिष्ठान पण खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून या मातेने आपल्या मुलाला म्हणजे गोपीचंदाला सांगितलं की अरे राजा, तू जालंधर नाथांपासून उपदेश घे, गुरुमंत्र घे आणि तुझ्या जीवनाचं सार्थक कर. पण सुरुवातीला या सगळ्या राजयोगात या सगळ्या सुखाच्या साम्राज्यात पौडल्यामुळे हे शब्द काही त्याला योग्य वाटले नाहीत. की काय आहे हे, कोणापासून गुरुमंत्र, कोण जालंधरनाथ, कोण. पण आपल्या आईच्या सांगण्याचा त्यावेळेस काहीच प्रभाव पडला नाही. पण कालांतराने त्यांनी नाथ संप्रदायात त्यांचा अंतर्भाव झाला. तो कसा झाला, काय झाला, त्याच्या पाठीमागचा एक फार मोठा इतिहास आहे, फार मोठी कथा आहे. ती त्यांच्या अध्यायात आपण बघणार आहोत. आणि अशा प्रकारे गोपीचंद राजा, धर्मनाथ राजा, अनेक प्रकारचे राजे बघणार आहेत. पण हे दोन राजे नाथ संप्रदायातले फार मोठे राजे होते. आणि या राजांच्या माध्यमातून खरोखर यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. आणि एका अर्थाने नवनाथ भक्तिसार ग्रंथातले हे दोन अध्याय माणसाला ज्ञान, वैराग्य आणि त्याच्यातून प्राप्त झालेली आध्यात्मिक बैठक शिकवतात. जीवनाचं साध्य कसं करायचं हे शिकवतात. आणि तेच माणसाला खऱ्या अर्थाने जीवनाच्या तृप्ततेचा आनंद देत. असे हे दोन नवनाथ भक्तिसार ग्रंथातले राज. तसंच या नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे योगी भेटतात, सिद्ध भेटतात, अवधूत भेटतात, नाथ भेटतात, अनेक प्रकारचे वेताळ भेटतात, अनेक प्रकारचे देवदेवता भेटतात. आणि नाथ संप्रदायातच 84 सिद्ध हे आपल्याला भेटत असतात. म्हणजे या संप्रदायामध्ये अनेक अनेक प्रकारचे नाथ सिद्ध होऊन गेले, ज्यांचं कार्य, ज्यांचं चरित्र म्हणजेच नाथ संप्रदायाची महती आहे. अशा या नाथ संपंथीयांचा ओझरता परिचय जेव्हा आपण करून घेतो, तेव्हा नवनाथांच्या ज्या नामावळ्या आहेत त्या नाथ सिद्धांची ओळख आपल्याला करून देतात. सिद्ध परंपरेत 84 या संख्येला खूप महत्व आहे. ह्याच्यात काही मतभेद पण आहेत, पण तिथे त्या मतभेदांच्या पेक्षा सुद्धा आपल्याला हे बघायचे की त्याच्यातले नाथ हे परमपदाला पोचलेले. आणि नाथ संप्रदायातलं परमपद हे
खरोखर तुमच्या उपासनेचा आणि ज्ञानाचा वरचा टप्पा आहे. त्यामुळे परमपदाला पोचलेल्या ब्रह्मचिंतनात मग्न झालेल्या महात्म्यांची संख्या ही खूप मोठी आहे आणि ती प्राचीन काळापासून आहे. इसवी सन 800 ते 1175 काळात वज्रयानी परंपरेत 84 सिद्धांना मान्यता मिळाली होती आणि नाथ परंपरा याच्यातूनच बाहेर आली असं मानलं जातं. गोरक्षनाथांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे सिद्धांची गणना ही नाथ पंथात होत गेली आणि मग वज्रयानी परंपरेतील प्राचीन सिद्ध नाथ सिद्ध यांच्या मिश्रणाने सांप्रदायिक गणना तयार झाली. आता ही माहिती नाथ संप्रदायाचं कुतूहल असणाऱ्यांना खूप मोठी वाटते, पण अभ्यासक आणि संशोधकांच्या दृष्टीने ही माहिती त्यांना पोषक ठरते, कारण त्याच्यातनं त्यांचं काम पुढे पुढे जात असतं. विविध जाती, विविध पंथ, विविध धर्म, या पुरुष यांनी समृद्ध बनलेला हा 84 अंक हा 84 आसनांशी संबंधित आहे आणि या संख्येतली 12 राशी 7 ग्रह यांचं नातं जर जोडलं गेलं तर अष्टमहासिद्धी आणि चमत्कारांचं प्राबल्य या सिद्धांकडे होतं, म्हणून यांना लोकप्रियता लाभली. हे 84 महासिद्ध अजर आहेत, अमर आहेत आणि म्हणून देव, यक्षिणी, डाकिनी, दानव या सगळ्यांचं स्वामित्व आहे आणि म्हणून विविध भारतातल्या संशोधकांनी हजारी प्रसाद द्विवेदी असतील, राकृत सांक्रतायन असतील, हजारी प्रसाद हरप्रसाद शास्त्री असतील, राचिन ढेरे असतील, खूप मोठी लोक अभ्यासक याच्यामध्ये आहेत, श्री देवेंद्रनाथ आहेत. ह्या सगळ्यांनी केवळ हठयोगी म्हणून काम नाही केलं, ते एक संशोधक म्हणून केलं, मीमांसक म्हणून केलं, अभ्यासक म्हणून केलं. आणि हे का अभ्यास करायचा, का संशोधन करायचा, शरीरशास्त्रामध्ये हे कसं आहे याची जाणीव या नाथ संप्रदायाने करून दिली. म्हणून हा हठयोग, हे हठयोगी, हे अभ्यासू खूप मोठे आहेत. केवळ अध्यात्म म्हणून इकडे बघू नका, तर आपल्या शरीरशास्त्रातलं अध्यात्म आणि विज्ञान आणि आपलं मन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मानसशास्त्र, या सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारं हे खूप मोठं रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे आणि हे विज्ञान आहे. ते समजून घ्या. नाथ संप्रदायात तुमच्या लक्षात येईल, अरे हा आपल्या जीवनाचा एक फार मोठा अविभाज्य असा भाग आहे. आणि म्हणून या नाथ संप्रदायातले हे विविध राजे जे होऊन गेले, या राजांनी जो आपला एक, ज्याला आपण म्हणतो ठसा आणि प्रभाव या भूतलावर जो उमटवलेला आहे, हा उमटवलेला प्रभाव, त्यांची साहित्य, त्यांचं वाङ्मय आणि त्यांच्या जीवनातला एक महत्वाचा भाग म्हणजेच या नाथ संप्रदायातला एक फार मोठा, ज्याला आपण म्हणतो की एक महामेरू आपल्याला मिळालेला आहे. आणि तो आपल्या जीवन जगण्याचा नुसता श्वास नसून पाठीचा कणा आणि प्राण, बुद्धी आणि मन यांचा एकत्र भाग आहे. म्हणून आपण जर प्रत्येक नाथांकडे नीट बघितलं तर लक्षात येतं की नवनाथ भक्तिसार मध्ये असणारे हे नाथजी सगळे असतील. नवनाथ हे नाथलीलामृतात दिसतात, हे सिद्ध चरित्रात दिसतात, हे बंगाली परंपरेत दिसतात, नेपाळी परंपरेत दिसतात, हे आपल्याला कुठे दिसत नाही सांगा. जळी काष्टी पाशाणी त्यांचं अस्तित्व आहे आणि त्यांनीच त्या नाथ संप्रदायातल्या या ज्ञानाची मजा खऱ्या अर्थाने पुढे नेलेली आहे. अशा या नाथांचं एक तत्व आहे आणि ते तत्व आणि हे आम्ही नाथ कसे आहोत, आम्ही अलख निरंजन कसे आहोत, हे देवेंद्रनाथांनी त्यांच्या काव्यातनं सांगितलं. ते असं म्हणतात, आम्ही अलख निरंजन, आम्ही अलख निरंजन, आमचे करतो काय कोण, भारी संसाराची राख, भगवंताला अमुचा धाक, सेवा भक्ती योग ज्ञान हेच आम्हा ब्रह्मज्ञान,
नका आमच्या वाटे जाऊ, आमचे आम्ही पाहून घेऊ. नाथ देवेंद्र सांगे खूण, अलख निरंजन, अलख निरंजन. जे स्वतःच्या मस्तीत जगणारे, कुणाचीही पर्वा न करणारे आणि स्वतःच्या सगळ्या या ज्ञान शक्तीमध्ये सतत पहुडलेले आणि जगाच्या भवितव्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी या भूतलावर आलेले हे नवनाथ स्वतःच्या मस्तीत जगतात आणि कुणाची पर्वा करत नाही. आणि त्यांच्याकडे असणारी आयुध, त्यांची असणारी वेशभूषा, यातूनच त्यांच्या जीवनाचं ते इतरांच्या साठी उपयोग करतात. म्हणून स्वतःची तपस्या शाबडी मंत्रासाठी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून अशा या नवनाथांचा विचार आपण या नवनाथ भक्तिसार या ग्रंथातून करणार आहोत आणि जीवनाचं खरं हित समजून घेणार. धन्यवाद. धन्यवाद.